नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं VIP टेक मराठी या चॅनलवर। आपण HTML चे प्रॅक्टिकली सर्व टॉपिक शिकत आलो। आज डे 7 मध्ये आपण खूप इम्पॉर्टंट टॉपिक पाहणार आहोत, HTML टेबल टॅग्स। तर टेबल टॅगचा यूज करून डेटा आपण व्यवस्थित रो किंवा कॉलमच्या फॉर्मॅटमध्ये स्टोअर करू शकतो। चला तर मग जास्त वेळ न घेता डायरेक्टली आपण या ठिकाणी एक फाईल त्यामध्ये क्रिएट करूयात। फाईल क्रिएट करण्यासाठी फाईल नंबर 9 नंबरची फाईल आपल्या या ठिकाणी table.html आपण अशा ठिकाणी फाईलला नाव देऊयात। त्या ठिकाणी आपल्याला याच्या आतमध्ये काहीतरी कोड करायचं आहे। मग आता कोड करण्यासाठी आपण टेबलचं बेसिक टू ॲडव्हान्स पर्यंत आपण यामध्ये कंप्लीट करणार आहोत। मग सगळ्यात अगोदर या ठिकाणी आता टेबल कशाला म्हणायचं, टेबलचं काय काम असतं, तर टेबलचं काय काम असतं तसं तर मी तुम्हाला सांगितलंय। काय काम असतं टेबलचं काम त्या ठिकाणी डेटा व्यवस्थित रो आणि कॉलमच्या फॉर्मॅटमध्ये स्टोअर करण्यासाठी। आता इथून तुम्ही खूप सारे एक्झाम्पल बघितले असतील, जसं की त्या ठिकाणी तुमच्या कॉलेजचं टाइम टेबल असेल किंवा एक एक्सेलची फाईल असेल। या गोष्टी त्या ठिकाणी कशामध्ये स्टोअर केल्या जातात, एका टेबलमध्येच त्या ठिकाणी स्टोअर केल्या जातात। चला सगळ्यात अगोदर आपण त्यामध्ये घेऊया एक टेबल। आता टेबलचं काय काम असतं, यामध्ये टेबलचं काम असतं ठिकाणी टेबल क्रिएट करण्यासाठी कशाचा यूज करतो आपण, या ठिकाणी टेबल टॅगचा यूज करतो। टेबलच्या आतमध्ये असतो ठिकाणी टीआर म्हणजे या ठिकाणी टेबलमध्ये काहीतरी रो क्रिएट करण्यासाठी। टेबलमध्ये आपल्याला एखादी रो प्रत्येक वेळी एक नवीन रो त्या ठिकाणी क्रिएट करावी लागते, त्यामध्ये रो क्रिएट करण्यासाठी। त्यानंतर या ठिकाणी त्याच्यानंतर असतो टीआरच्या आतमध्ये या ठिकाणी असतो टीएच म्हणजे टेबलला हिडिंग देण्यासाठी। कशाला, टेबलला एक हिडिंग देण्यासाठी, हिडिंगसाठी यूज केला जातो। त्यानंतर टीएचच्या नंतर असतो टीडीचं काय काम असतं, यामध्ये टेबलमध्ये काहीतरी डेटा इन्सर्ट करण्यासाठी। मग यामध्ये आपण टाकूया डेटा इन्सर्ट करण्यासाठी। त्यानंतर आता या ठिकाणी टेबलचं झालं बेसिक। मग आपण यावर एकदा एक एक्झाम्पल त्यामध्ये घेऊयात, त्याच्यानंतर त्याचे जे काही ॲडव्हान्स फीचर्स असतात टेबलमध्ये ते आपण त्या ठिकाणी बघणार आहोत। मग सगळ्यात अगोदर आपण या ठिकाणी याला कमेंट्समध्ये टाकूयात। कमेंट्समध्ये टाकल्याच्या नंतर आपल्या ठिकाणी एक्झाम्पल घ्यायचं आहे। मग एक्झाम्पल घेण्यासाठी आपण या ठिकाणी सगळ्यात अगोदर कोणता टॅग घेणार या ठिकाणी, इथे बघा तुम्हाला इथं पण स्टेप बाय स्टेप राईट करून दिलं। सगळ्यात अगोदर असणार तुमचा टेबल टॅगच्या आतमध्ये असणार तुमचा टीआर म्हणजे टेबल रो। त्यानंतर असणार टीआरच्या आतमध्ये तुमचा टीएच म्हणजे टेबल हिडिंग। टेबलला तुम्हाला काहीतरी हिडिंग द्यायची। मग एक्झाम्पल आपल्याला काय हिडिंग द्यायची टेबल या ठिकाणी, आपण त्या ठिकाणी सिरियल नंबर ही झाली आपली हिडिंग। त्यानंतर आपल्याला अजून एक हिडिंग त्यामध्ये पाहिजे, मग परत एक टीएच घ्या। काय हिडिंग पाहिजे आपल्याला त्यामध्ये, इथे पाहिजे आपल्याला नेम। तुम्हाला अजून एक हिडिंग त्यामध्ये पाहिजे असेल तर तुम्ही अजून एक टीएच घ्या आणि त्याच्या आतमध्ये या ठिकाणी टाका कॉन्टॅक्ट। इथे तुमचं फर्स्ट रोचं काम त्या ठिकाणी संपलेलं आहे। आता त्या ठिकाणी तुम्हाला सेकंड रो घ्यायची। मग या ठिकाणी पहिल्या रोचं इथून स्टार्ट केलता, त्याचा एंड आपण या ठिकाणी केला। मग त्याच्यानंतर त्या ठिकाणी जायचंय तुम्हाला परत एक टीआर त्यामध्ये घ्यायचा आहे, जेणेकरून आपली नेक्स्ट टेबल रो त्या ठिकाणी क्रिएट होईल। आता त्याच्या आतमध्ये आपल्याला डेटा टाकायचा, इथं आपण टीएच यूज केलंय, पण आता आपल्याला सेकंड टीआर मध्ये आपल्याला टीडी टाकायचं म्हणजे डेटा इन्सर्ट करायचा आहे। मग सगळ्यात अगोदर आपल्याला कॉलम कोणता आहे, टीएच आहे। मग या ठिकाणी काय करा 1, सिरियल नंबर आपला 1 असणार। त्यानंतर सेकंड टीडी मध्ये डेटा इन्सर्ट करायचं, कोणाचा काहीतरी नेम टाकायचं। मग आपण नेम टाकूया ठिकाणी VIP टेक। त्यानंतर तुम्हाला अजून एक टीडी त्यामध्ये घ्यावा लागेल, कशासाठी, काहीतरी कॉन्टॅक्ट तुम्हाला त्यामध्ये दाखवायचा आहे। मग चला कॉन्टॅक्ट पण आपण यामध्ये टाकूयात। आपण कॉन्टॅक्ट पण टाकला, सेव्ह केला आणि ब्राउझरमध्ये जाऊन आपण या ठिकाणी एकदा चेक करूयात। ब्राउझरमध्ये गेल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला कोणत्या फॉर्मॅटमध्ये डेटा बघायला भेटतोय, एका टेबल फॉर्मॅटमध्ये बघायला भेटतोय। पण त्या टेबल अजून बॉर्डर नाहीये, टेबलला अजून पाहिजे तसं अट्रॅक्टिव्ह तुम्हाला तो टेबल दिसत नाही। मग त्यासाठी आपल्याला आता ॲडव्हान्स फीचर त्यामध्ये बघायचे। मग ॲडव्हान्स फीचर्स बघण्यासाठी आपण या ठिकाणी जाऊयात नेक्स्ट लाईनला। आता त्यामध्ये ॲडव्हान्स फीचर कोणते कोणते असतात, ॲडव्हान्स फीचर म्हणजे जसं की 2 कॉलम्सला एकत्र करायचे, 2 रो एकत्र करायच्या, त्याच्यामध्ये काहीतरी स्पेस पाहिजे, बॉर्डर अप्लाय करायची, त्याच्यामध्ये आपल्याला अजून काहीतरी नवनवीन गोष्टी त्यामध्ये आपल्याला बघायच्या असतील तर त्यासाठी आपण या ठिकाणी काय करणार, टेबलकडे आपल्याला काहीतरी ॲट्रिब्यूट्स पण असतात। काय असतात त्या ठिकाणी, टेबल टॅगचे आपल्याकडे काहीतरी ॲट्रिब्यूट्स पण त्यामध्ये असतात। मग चला या ठिकाणी इथे घेऊयात आपण टेबल ॲट्रिब्यूट। या ठिकाणी याला कमेंट्समध्ये टाकूयात। मग चला टेबलचं पहिलं ॲट्रिब्यूट्स असतं या ठिकाणी बॉर्डरचं काय काम असतं, या ठिकाणी टेबलला बॉर्डर देतो। काय देतो ठिकाणी, टेबलला बॉर्डर ॲड करतो। त्यानंतर नेक्स्ट असतं या ठिकाणी विड्थ इथं कंट्रोल करतो, म्हणजे तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी तुम्ही त्यामध्ये ठेवू शकता। त्यानंतर या ठिकाणी आहे
सेल पॅडिंग. सेल पॅडिंगचं काय काम असतं यामध्ये, इनसाइडने तो काय करतो या ठिकाणी स्पेस क्रिएट करतो, इनसाइड स्पेस क्रिएट करतो, इनसाइडनं स्पेस क्रिएट करतो. अशाच प्रकारचं अजून एक असतं म्हणजे सेल स्पेसिंग. सेल स्पेसिंगचं काय काम असतं यामध्ये, इथे इनसाइडना सेल पॅडिंग मध्ये काय केलं जातं, इनसाइडने स्पेस क्रिएट करतो, तशा ठिकाणी सेल स्पेसिंग काय करतो, आउटसाइडने स्पेस त्यामध्ये क्रिएट करतो, आउटसाइडने स्पेस क्रिएट करतो. ओके. त्याच्यानंतर या ठिकाणी असतो रो स्पॅन. काय असतं ठिकाणी, रो स्पॅन. रो स्पॅन म्हणजे दोन रोला एकत्र करण्यासाठी किंवा दोन किंवा दोनपेक्षा जास्त. मग आपण या ठिकाणी असं टाकूयात, दोन किंवा जास्त रोला मर्ज करतो. काय करतो, दोन किंवा जास्त रोला मर्ज करतो. त्यानंतर या ठिकाणी असतो कॉल स्पॅन. जसं रो स्पॅनचं काम आहे तसं जिथं पण आहे, फक्त तिथं रोला मर्ज केलं जातं आणि या ठिकाणी कॉलमला मर्ज केलं जातं. मग या ठिकाणी दोन किंवा जास्त कॉलमला, तिथे या ठिकाणी काय होणार, ठिकाणी दोन किंवा जास्त कॉलमला मर्ज केले जातात. काय केलं जातं ठिकाणी, मर्ज केले किंवा मर्ज करतो. टेबलमध्ये अजून एक असतं ठिकाणी कॅप्शन. कॅप्शनचं काय काम आहे ठिकाणी, टेबलला टायटल देतो. काय देतो ठिकाणी, टेबलला टायटल तो त्यामध्ये देत असतो. हे झाल्या ठिकाणी एवढे ॲट्रिब्यूट्स त्यामध्ये टेबलचे असतात. चला त्या ठिकाणी स्टेप बाय स्टेप आपण हे पण एक एक्झाम्पल मधून बघूयात. या ठिकाणी पहिला जो कोड होता या ठिकाणी याला पण आपण इथं कमेंट्समध्ये टाकूयात, जेणेकरून आपल्याला तो ब्राउझरवरती शो होणार नाही. मग चला त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, एक टेबल घ्यायचं आहे. टेबल घेतला, टेबल आता कोणते कोणते ॲट्रिब्यूट्स पाहिजे ते आपण ॲट्रिब्यूट्स पण त्यामध्ये देणार आहोत. मग टेबल घेतलाय, टेबलच्या आतमध्ये TR असतो, TRच्या आतमध्ये TH असतो. TH मध्ये या ठिकाणी देतो आपण सिरियल नंबर. त्यानंतर आपल्याला अजून एक TH पाहिजे, त्यामध्ये या ठिकाणी देऊयात आपण नेम. त्यानंतर आपल्याला अजून एक TH पाहिजे, त्याच्यामध्ये या ठिकाणी देऊयात आपण कॉन्टॅक्ट. सेव्ह करूया आणि ब्राउझरमध्ये जाऊन एकदा आपण चेक करूयात. या ठिकाणी बघा आपल्याला 3 काय दिसत आहेत, हेडिंग्स त्या ठिकाणी तुम्हाला दिसतात, 3 कॉलम्स त्यामध्ये दिसतात तुम्हाला आता. ठीक आहे. मग त्याच्यानंतर आपल्याला अजून एक TR पाहिजे, त्या TR मध्ये सिरियल, TRच्या आतमध्ये असणार आपला आता TD. आपल्याला डेटा इन्सर्ट करायचा आहे. मग सगळ्यात अगोदर 1 असणार, त्यानंतर सेकंड TD मध्ये तुमचं नाव टाकायचं आहे. मग नाव टाकताना आपण या ठिकाणी टाकलंच होतं VIP टेक. तुम्हाला त्यामध्ये आता मोबाईल नंबर पण ऍड करायचा आहे, मोबाईल नंबर पण आपण त्यामध्ये ऍड करूयात. त्यानंतर तुम्हाला वाटलं अजून एक TR त्यामध्ये पाहिजे, 3 रो आपल्याला त्यामध्ये पाहिजे, तर आपण या ठिकाणी TR घेतलाय आणि TRच्या आतमध्ये या ठिकाणी काय टाकलंय आपण, परत एक TD घेतलाय, त्यामध्ये रेकॉर्ड नंबर, सेकंड नंबरचा रेकॉर्ड असणार आहे, त्यामध्ये आपल्याला अजून काहीतरी नाव टाकायचं. मग काय नाव टाकणार आपण या ठिकाणी, VIP टेक मराठी. त्यानंतर अजून या ठिकाणी आपले कॉन्टॅक्ट त्यामध्ये पाहिजे, या ठिकाणी TD घेऊयात आपण, नंबर टाकू आपण या ठिकाणी. ओके, सेव्ह करूया आणि ब्राउझरमध्ये जाऊन या ठिकाणी चेक करूया. आता या ठिकाणी तुम्हाला काय दिसत आहेत, हेडिंग्स वगैरे सगळं दिसतं, पण टेबलला अट्रॅक्टिव्ह दिसतच नाहीये. मग त्यासाठी आपल्याकडे आता ॲट्रिब्यूट्स आहेत. मग चला आता ॲट्रिब्यूट्स कुठं देणार, सगळ्यात अगोदर आपण पहिलं ॲट्रिब्यूट देणार ठिकाणी बॉर्डर नावाचं, त्यामध्ये आपण 1 व्हॅल्यू दिली, सेव्ह केलं आणि ब्राउझरमध्ये जाऊन या ठिकाणी चेक करूया. त्या ठिकाणी तुम्हाला टेबलला काय बघायला भेटते, बॉर्डर त्या ठिकाणी बघायला भेटते. अजून टेबलला तुम्हाला विड्थ वगैरे अप्लाय करायची, टेबल या ठिकाणी तुम्हाला अजून प्रॉपरमध्ये दिसतच नाहीये. त्यासाठी आपण अजून ॲट्रिब्यूट्स आपल्याकडे या ठिकाणी आहे. आता आपल्याला या ठिकाणी काय टाकायचं आहे, आपण या ठिकाणी टाकूयात विड्थ नावाचं ॲट्रिब्यूट्स आपण त्यामध्ये टाकूयात. त्यामध्ये आपण विड्थ टाकूया या ठिकाणी 50%, सेव्ह करा आणि ब्राउझरमध्ये जाऊन चेक करा. या ठिकाणी बघायला भेटते तुम्हाला, त्याने काय केलं या ठिकाणी 50% त्याची विड्थ जी होती ती या ठिकाणी तुम्हाला कव्हर झालेली त्यामध्ये दिसत आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला वाटलं अजून त्याची विड्थ वाढवायची, तर तुम्ही इथं व्हॅल्यू त्याची इन्क्रीज करू शकता. आपण या ठिकाणी करूयात 70%, या ठिकाणी दिसते तुम्हाला. जसं त्या ठिकाणी तुम्ही जेवढी विड्थ वाढवणार तेवढं तुम्हाला आउटपुटमध्ये त्याची विड्थ इन्क्रीज झालेली त्यामध्ये दिसणार आहे. आता त्यानंतर या ठिकाणी बघा, आपल्याला याच्या बाहेरच्या साईडनं काहीतरी स्पेस पाहिजे, याच्या बाहेरच्या साईडनं आपल्याला काहीतरी स्पेस पाहिजे. त्यासाठी आपल्याकडे अजून एक त्यामध्ये काय ॲट्रिब्यूट्स आहे, या ठिकाणी आपण टाकूयात सेल पॅडिंग. सेल पॅडिंग मध्ये आपण या ठिकाणी टाकूया 10, सेव्ह केलं, ब्राउझरमध्ये जाऊन चेक करूया. दिसत्या ठिकाणी तुम्हाला याच्या बाहेरच्या साईडनं तुम्हाला काहीतरी स्पेस त्यामध्ये क्रिएट झालेला दिसतोय. आता या ठिकाणी बघा, 2 जे कॉलम्स आहेत ना, या ठिकाणी बघा याच्यामध्ये पण तुम्हाला काहीतरी स्पेस पाहिजे असतो. मग त्याच्यामध्ये स्पेस घेण्यासाठी आपल्याकडे काय या ठिकाणी कोणत्या ॲट्रिब्यूट्स आपल्याकडे या ठिकाणी सेल स्पेसिंग नावाचा आपल्याकडे त्या ठिकाणी ॲट्रिब्यूट्स आहे, त्यामध्ये आपण 10 टाकूयात, सेव्ह केलं, ब्राउझरमध्ये जाऊन चेक केलंय. या ठिकाणी बघा, त्या ठिकाणी तुम्हाला काय दिसते, याच्या दोघांच्या मध्ये काहीतरी
स्पेस त्या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटतो. हा स्पेस कोणामुळे बघायला भेटतो त्या ठिकाणी तुम्हाला सेल स्पेसिंग या ॲट्रिब्यूट्स मध्ये त्या ठिकाणी बघायला भेटतो. आता आपला जो काही टेबल आहे, टेबल त्या ठिकाणी तुम्हाला थोडासा प्रॉपर त्यामध्ये आता दिसायला लागलाय. म्हणजे या ठिकाणी त्याला आपण खूप सारे ॲट्रिब्यूट्स त्यामध्ये ऍड केलेत. आता या ठिकाणी बघा आपल्याला काय करायचे, हे जे 2 कॉलम्स त्या ठिकाणी असणार आहेत ना, ते 2 कॉलम्स आपल्याला एकत्र करायचे किंवा आपण कॉन्टॅक्टच्या नंतर अजून एक फील्ड्स त्यामध्ये वाढवूयात. आपल्याला काय करायचं ठिकाणी अजून एक कॉन्टॅक्ट त्यामध्ये घ्यायचं आहे. मग आपण या ठिकाणी काय करतोय, TH त्यामध्ये घेतला, या ठिकाणी टाकला कॉन्टॅक्ट. मग इथं अजून आपल्याला 2 काय करायच्या ठिकाणी कॉन्टॅक्ट त्यामध्ये ऍड करायचे. सेव्ह केलं, ब्राउझरमध्ये जाऊन चेक करत. आता त्या ठिकाणी काय दिसतंय, ह्याच्या नंतर तर दोन्ही ठिकाणी कॉन्टॅक्टच आहेत. काय या ठिकाणी याच्या दोन्हीच्या नंतर काय ठिकाणी कॉन्टॅक्टच त्यामध्ये तुम्हाला बघायला भेटतंय. पण मग या ठिकाणी आपण हे दोन्हीच कॉलमला जर एकत्र केलं आणि दोघांच्या मध्ये जर आपण या ठिकाणी कॉन्टॅक्ट नाव ठेवलं तर अजून त्या ठिकाणी बेस्ट वाटेल. आता त्यासाठी आपल्याला काय करायचं, या ठिकाणी हे जे 2 कॉलम्स आहेत ना, हे दोन्ही कॉलम्सला आपल्याला एकत्र करायचे. त्यासाठी आपल्याकडे कोणते ॲट्रिब्यूट्स आहे, कॉल स्पॅन नावाचे ॲट्रिब्यूट्स आहे. कोणत्या ठिकाणी कॉल स्पॅन, इथं बघा 2 किंवा जास्त कॉलमला मर्ज करण्यासाठी आपण या ठिकाणी कॉल स्पॅनचा यूज करतो. मग चला या ठिकाणी जो पहिला TH असेल ना, या ठिकाणी याला काय करा, कॉल स्पॅन किती कॉलम्स एकत्र करायचे, आपल्याला 2 करायचे. मग इथं व्हॅल्यू टाकून द्या आणि नेक्स्ट वाला जो कॉलम होता त्या ठिकाणी त्याला डिलीट करा. सेव्ह करा, ब्राउझरमध्ये जाऊन चेक करत. आता या ठिकाणी बघा इथं काय दिसतंय, दोन्ही कॉलम एकत्र झालेत आणि या ठिकाणी याला काय नाव दिलेलं आहे, आपण कॉन्टॅक्ट नाव दिलेलं आहे. आता त्याच्यामध्ये कोणता पण कॉन्टॅक्ट असू द्या ना, या ठिकाणी फर्स्ट वाला कॉन्टॅक्ट आहे, इथं तुमचा सेकंड वाला कॉन्टॅक्ट आहे. अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी 2 कॉलम्स एकत्र करू शकता. पण मग या ठिकाणी असं असेल, आता यांचा जर आपण इथं एक्झाम्पल ॲड्रेस ऍड केला आपण यांचा, चला याच्यामध्ये आपण यांचा ॲड्रेस पण त्यामध्ये ऍड करणार आहोत. या ठिकाणी चला या ठिकाणी TH घेतली, याच्यामध्ये आपण या ठिकाणी टाकला ॲड्रेस. सेव्ह केलं, ब्राउझरमध्ये जाऊन चेक करूया. त्या ठिकाणी काय झालं, एक ॲड्रेस नावाचा कॉलम पण यामध्ये आलेला आहे. ठीक आहे, मग चला आता ॲड्रेस नावाचा कॉलम आल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला VIP टेकच्या नंतर इथं काहीतरी एक TD पण द्यावं लागेल. मी इथं ॲड्रेस आपण या ठिकाणी देऊयात शेवगाव. आपण या ठिकाणी देऊया शेवगाव. सेव्ह केलं, ब्राउझरमध्ये जाऊन चेक केलं. इथं काय आला, ॲड्रेस शेवगाव आला. पण जो नेक्स्ट स्टुडंट होता ना, त्या ठिकाणी त्याचं पण त्यामध्ये काय ॲड्रेस शेवगावचा आहे. त्या ठिकाणी बघा दोघांचा जर ॲड्रेस शेवगाव असेल तर इथं वेगळं कशाला राईट करायचंय. जर आपण हे दोन्ही रोज एकत्र केले तर बेस्ट होईल अजून. मग चला आपण या ठिकाणी काय करूयात, पहिला जो आपण शेवगाव या ठिकाणी ऍड केला होता इथे, त्याला फक्त या ठिकाणी तुम्हाला काय द्यायचं, एक रो स्पॅन तुम्हाला त्यामध्ये ऍड करायचं. मग किती रो एकत्र करायचे, 2 रो एकत्र करायच्या. आणि नेक्स्ट ठिकाणी शेवगाव देण्याची गरजच नाही. त्या ठिकाणी जर आपण चेक केलं, त्या ठिकाणी काय होतंय, एक्झाम्पल सिरियल नंबर 1 मध्ये आलो आपण. या ठिकाणी इथं काय VIP टेक हा एक स्टुडंट एक्झाम्पल, यांचा जो ॲड्रेस असणार आहे तो कोणता, त्या ठिकाणी शेवगावचा आहे आणि सेकंडचा पण ॲड्रेस शेवगाव होतो. मग दोघांसाठी वेगळे रो देण्याची गरज नाही. जसं आपण इथं दोन्ही ठिकाणी कॉन्टॅक्ट टाकण्याची गरज नाही, तसं आपण या ठिकाणी काय करू शकतो, दोन्ही रो मध्ये एकच नाव घेतलं तर अजून बेस्ट दिसेल त्यामध्ये तुम्हाला. अशा प्रकारे त्या ठिकाणी तुमचं टेबल असतं. आता सगळ्यात महत्त्वाचं टेबलला राहिलं टायटल कसं द्यायचं. मग टेबलला टायटल देण्यासाठी आपल्याकडे कोणता टॅग आहे, कॅप्शन. मग त्या ठिकाणी आपल्याला टाकायचं कॅप्शन कुठं, टेबलच्या आतमध्ये. या ठिकाणी तुम्हाला टाकायचा कॅप्शन आणि कॅप्शन मध्ये या ठिकाणी टाकायचं आहे, इथं आपण टाकूयात ऑफिस इन्फॉर्मेशन, थोडक्यात ऑफिस इन्फो. सेव्ह केलं, ब्राउझरमध्ये जाऊन चेक करा. या ठिकाणी बघा तुम्हाला वरती टायटल पण त्यामध्ये बघायला भेटतंय. आपण त्या ठिकाणी त्याला काय नाव दिलंय, ऑफिस इन्फो. जर तुम्हाला वाटलं त्या ठिकाणी त्याला अजून वेगळ्या पद्धतीने द्यायचंय तर मग तुमच्याकडे त्या ठिकाणी हिडिंग टॅग्स सगळ्या त्या ठिकाणी आपल्या गोष्टी त्यामध्ये आपण बघितलेल्या आहेत. या ठिकाणी तुम्हाला फक्त H4 मध्ये हिडिंग घ्यायची असेल तर या ठिकाणी काय करा, H4चा क्लोज पण करा. सेव्ह करा, ब्राउझरमध्ये जाऊन जर बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला H4 मध्ये त्या ठिकाणी हिडिंग पण टेबलला बघायला भेटत आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे कन्फ्युजन असं असेल की यामध्ये रो कोणाला म्हणायचंय, कॉलम कोणाला म्हणायचंय, तर एक लक्षात घ्या, या ठिकाणी जे उभे असतात त्यांना म्हणायचं कॉलम आणि जे आडवे असतात त्यांना म्हणायचं रो. ओके, इथपर्यंत त्या ठिकाणी तुम्हाला क्लिअर झालं असेल. आता एक एवढं लक्ष द्या, त्या ठिकाणी टेबल आपण फक्त स्टुडंट डेटा दाखवायला वापरत नाही. तो त्या ठिकाणी मार्कशीट्स असेल, टाइम टेबल्स असतील, काही रिपोर्ट्स असतील, एम्प्लॉयचा डेटा असेल, काही इनवॉइसचे बिल असतील, अशा खूप ठिकाणी तो यूज केला जातो. आणि CSS यूज करून टेबल आपण अजून अट्रॅक्टिव्ह त्यामध्ये करू शकतो. जसं की त्यामध्ये बॉर्डर्स असतील, त्यामध्ये अजून कलर्स असतील, हावर इफेक्ट्स असतील, अजून त्या ठिकाणी तो त्या ठिकाणी तो ऍडव्हान्स लेवलचा एक टॉपिक त्यामध्ये झाला, म्हणजे CSSचा तो त्या ठिकाणी तो टॉपिक झाला. आज आपण HTML मध्ये टेबल टॅग बघितला आहे, सिंटॅक्स, ॲट्रिब्यूट्स आणि प्रॅक्टिकल एक्झाम्पल्स. तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर झाला असेल. जर अजून क्वेरीज असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये जरूर विचारा. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि अजून नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.